खारीप्रमाणे भरपूर लेयर्स सुटलेली एकदम खुसखुशीत मात्र कमी तेलकट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खारी शंकरपाळी। ज्यांना दिवाळीला खूप गोड खायला आवडत नाही त्यासाठी ही मठरी किंवा हिला खारी शंकरपाळी असे म्हणू शकतो बेस्ट ऑप्शन आहे। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। खारी शंकरपाळी बनवण्याकरिता मी इथे अर्धा किलो इतका मैदा घेतलेला आहे, 4 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलं, 1 चमचा ओवा घेतला, कुटून घेतलेले जिरे घेतले। आपण आता सर्व साहित्य बघितलं। एक ताट घेतलेला आहे मोठं, त्यामध्ये सर्व मैदा टाकून घ्यायचा आहे, जिरं टाकायचं आहे, बारीक केलेला आहे पावडर। त्यानंतर ओवा घेतलेला आहे, हातावर टाकायचा, छान असा चोळून टाकायचा आहे म्हणजे छान त्याचा वास खारीला येईल। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जे 4 चमचे इतकं तेल घेतलेलं होतं ते छान मी कडकडीत गरम केलं आणि पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे। छान कडकडीत गरम करून टाकायचं म्हणजे आपली खारी ही छान खुसखुशीत तयार होते। इथे मी चमच्याने मिक्स करत आहे गरम असल्यामुळे। थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने छान असं त्याला चोळून चोळून घ्यायचं आहे। तुम्ही याऐवजी तूपही वापरू शकता। एकसारखं तूप किंवा तेल त्याला चोळून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने मी तेल पिठाला छान लावून घेतलं, मोटवळून बघितली, छान पीठ लागलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला पीठ छान घट्टसर भिजून घ्यायचं आहे। अगदी मी थोडं थोडं करून ह्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि पीठ छान भिजून घेणार आहे। अजून थोडंसं पाणी टाकूया आणि पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे। जर तुम्हाला गोड शंकरपाळी आवडत नाही तर ही शंकरपाळी नक्की तयार करून बघू शकता आणि छान चहा सोबत पण छानच लागते। खारी शंकरपाळी कोणालाही आवडतेच, त्यामुळे नक्की तयार करून बघा अशा पद्धतीने। मी ते थोडं थोडं करून पीठ भिजून घेत आहे। पीठ आपल्याला छान असं मळून मळून घ्यायचं आहे। मी जर ही अशी घरी शंकरपाळी तयार केली ना तर 1-2 दिवसातच संपते। माझ्या मुलांना खूपच आवडते, त्यामुळे मी ही शंकरपाळी गव्हाच्या पिठाची किंवा मैद्याच्या पिठाची प्रत्येक 15 दिवसाला किंवा महिन्याला तयार करतेच। पीठ आपलं छान असं भिजून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे थोडं भिजू द्यायचं आहे, एक 15 ते 20 मिनिटं। पंधरा ते 20 मिनिटानंतर पीठ आपलं छान भिजलेलं आहे, थोडं मळून घ्यायचं। पिठाचा गोळा छान तयार झालेला आहे। मी इथे पिठाचा एक गोळा घेतला आणि छान हातावर मळून घेत आहे। ह्या पद्धतीने आपल्याला याची एक चपाती लाटायची आहे, त्यामुळे मी जास्तच मोठा गोळा घेतलेला आहे। पोळपाट घेतला, त्यावर थोडासा मैदा टाकायचा आणि आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। जर तुमचं पीठ घट्टसर असेल तर पीठ टाकायची पण गरज नाही, पण मी थोडंसं टाकलेलं आहे आणि आपल्याला याची छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे। दुकानातून आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी अशी खारी तयार केली ना तर छानच तयार होते आणि चव तर दुकानातल्या खारीपेक्षाही छान लागते। त्यामध्ये विकतच्या खारीमध्ये जास्त डालडा किंवा ओरिजिनल तूप वापरल्या जात नाही, त्यामुळे ते घशामध्ये खवखव करतं। मी ते छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि तेल लावून घ्यायचं, त्याला थोडंसं नॉर्मलच तेल किंवा तूप लावून घ्यायचं, चपातीला असं लावून घ्यायचं, सर्वीकडे पसरून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने।
कोरडं त्याच्यावर थोडासा मैदा टाकून घ्यायचा तेल लावल्यावर. मैदा टाकल्यानंतर त्यावर मैदा आपल्याला चपातीवर असा चोळून घ्यायचा आहे, लावून घ्यायचा आहे संपूर्ण. तुम्ही याऐवजी ते तुपामध्ये थोडंसं 1-2 चमचे मैदा टाकून त्याचं पेस्टही बनवू शकता. आपण जी चपाती लाटून घेतलेली आहे तिला फोल्ड करून घ्यायचं आहे. दोन्हीही बाजूने मी इथे अशी फोल्ड करून घेतली. आपल्याला याच्या छान लेयर्स पाडायच्या आहे. फोल्ड करून एक साईडला दोन्हीही बाजूने मी इथे चपाती फोल्ड करून घेतली आणि एकसारखी सेट करून घेतली. त्यालाही आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने पण एकसारखं असं करून घ्यायचं आहे. या खारीला छान लेयर्स पडावं म्हणून आपण हे प्रोसेस करत आहोत. तेल लावल्यानंतर त्यावरही आपल्याला मैदा टाकायचा आहे आणि असा चोळून घ्यायचा आहे. मैदा छान चोळून झाल्यानंतर दोन्हीही बाजूने फोल्ड करायची. अशी चौकोनी त्याला आकार द्यायचा आहे आणि अजून थोडासा मैदा टाकून पीठ टाकून आपल्याला लाटून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने मी पुन्हा चपाती लाटून घेणार आहे याची. पुन्हा याची आपल्याला अशी चपाती लाटून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. पुन्हा आपण सेम प्रोसेसने दोन्हीही बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि थोडं तेल लावायचं, थोडं पीठ टाकून घ्यायचं. दोन्हीही बाजूने मी इथे बंद करून घेतलेलं आहे. दोन्हीही बाजूने बंद केल्यानंतर एकसारखं सेट करून घ्यायचं आहे. त्यावर आपण थोडासा मैदा टाकूया आणि लांबट असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने लाटायचं आहे. त्याला आपण ज्या लेयर्स दिलेल्या आहे त्या मोडायला नको, त्यामुळे हलक्या हाताने लाटायचं. या पद्धतीने मी इथे चौकोनी तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला चाकूने किंवा कटरने अशा छोट्या छोट्या खारी कापून घ्यायच्या आहे. तुम्ही याऐवजी मी इथे मोठ्या मोठ्या कापलेल्या आहे, यापेक्षा तुम्ही लहान लहान खारी पण कापू शकता. मी या पद्धतीने मोठ्या मोठ्या कापलेल्या आहेत. तयार झालेल्या शंकरपाळ्या ताटामध्ये काढून घेतल्या. गॅसवर आता कढाई ठेवलेली आहे. तेल छान गरम झालेलं आहे. सुरुवातीला तेल मध्यम गरम असायला हवं. त्यामध्ये सर्व खारी शंकरपाळी आपण सोडूया. मध्यम आचेवर आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहे खुसखुशीत होईपर्यंत. जास्त गरम तेलामध्ये टाकायच्या नाही आहे. कमी गॅस ठेवायचा आणि छान अशा तळून घ्यायच्या. कमी गॅसवर त्याची छान लेयर सुटते आणि आतपर्यंत छान तळल्या जातात. फुल जर गॅस असला ना लगेचच ती शंकरपाळी लाल होते आणि आतून कच्ची राहते, खुसखुशीत होत नाही आणि तिला छान लेयर्स पण पडत नाही. सर्व आपल्याला मध्यम आचेवर शंकरपाळी छान तळून घ्यायची आहे. या पद्धतीने मी ते तळून घेतलेली आहे. तेल निथळून घ्यायचं आणि एका ताटामध्ये टिश्यू पेपर किंवा बटर पेपरवर टाकायच्या. अजिबात तेलकट झालेल्या नाही आहे. मस्त अशा खुसखुशीत भरपूर लेयर्सच्या शंकरपाळी तयार झालेल्या आहे. नक्की तयार करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
तर आजचा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। नमस्कार मंडळी, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। दिवाळी विशेष आज आपण गोडाचा पदार्थ तयार करणार आहे, तो म्हणजे शंकरपाळी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। त्यासोबत तुम्हाला मी बिझनेस टिप्स पण देणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि 125 ग्रॅम इतकं साजूक तूप घेतलेलं आहे। मैदा आणि तूप मी तुम्हाला मोजून दाखवलेलं आहे। एक मोठं ताट घेतलं, त्यामध्ये मैदा ओतून घ्यायचा आहे। अगदी चिमूटभर मीठ टाकायचं। गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ टाकायचं म्हणजे छान त्याला चव येते। आपण जे वितळलेलं तूप घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। मी थोडं बाजूला ठेवलं आणि पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। हाताने असं चोळून चोळून घ्यायचं आहे। अर्धा किलो मैद्याला 125 ग्रॅम इतकं तूप अगदी परफेक्ट माप आहे आणि यामुळे छान खुसखुशीत शंकरपाळी तयार होतात। सर्व मी पिठाला जे टाकलेलं होतं ते पीठ चोळून घेतलं आणि जे उरलेलं तूप आहे तेही संपूर्ण यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। छान असं हलक्या हाताने आपण सर्व तूप ह्या पिठाला लावून घेतलेलं आहे। अशी छान अशी मूठ ओळून बघायची। छान मूठ ओळली गेलेली आहे, परफेक्ट पीठ तयार झालं। आता मी तुम्हाला साखरेचं माप दाखवणार आहे। 250 ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे, त्यामध्ये एक छोटी वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे। 125 ग्रॅम इतकं पाणी आहे। गॅसवर मी पातेलं ठेवलं। आपल्याला अगदी गॅस कमीच ठेवायचा आहे। साखर वितळेपर्यंतच गॅसवर पातेलं ठेवायचं आणि चमच्यानं एकसारखं हलवत साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे। याची आपल्याला पाक अजिबात तयार करायचा नाही आहे। पाणी मी थोडं कोमट झाल्यानंतर खाली उतरून घेतलं आणि छान साखर यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। छान वितळल्या गेलेली आहे। पाणी अगदी कोमट आहे। गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ नाही भिजवायचं। अगदी थंड झाल्यानंतरच बोट बुडेल इतपत पाणी कोमट पाहिजे। आपण ह्यामध्ये जे पाणी तयार करून घेतलेलं होतं ते पिठामध्ये टाकायचं। एकदम सर्व पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं। गरज असली तरच ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे जे करून घेतलेलं आहे ते। आणि पीठ आपल्याला छान असं एकसारखं भिजवून घ्यायचं आहे। ह्यामुळे आपली शंकरपाळी खूप अगदी परफेक्ट तयार होतात। अजून थोडंसं मी यामध्ये पाणी टाकत आहे आणि पीठ आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे। पिठाचा आपला छान असा गोळा तयार झालेला आहे। बघता क्षणी तुम्हाला मस्त असं खुसखुशीत पीठ दिसत आहे। ह्या पद्धतीने आपण पीठ जास्त मळायचं नाही, हलक्या हातानेच त्याला मिक्स करायचं आहे, म्हणजेच आपले शंकरपाळे छान तयार होतात। अगदी मी हलक्या हाताने पीठ भिजवून घेतलेलं आहे। ह्या पद्धतीने झाकण ठेवायचं। एक 10 मिनिटं पीठ आपल्याला भिजू द्यायचं आहे। 10 मिनिटानंतर चेक करूया, पीठ आपलं छान भिजलेलं आहे। एक त्यामधला छोटासा गोळा घ्यायचा आहे। हातावर असा हलक्या हाताने आपण मळून घेतलेला आहे। मी इथे पोळपाटावर हलक्या हाताने असा गोळा तयार करून घेतलेला आहे। हे पीठ आपल्याला जास्त मळायचं नाहीये आणि असा हाताने मी इथे गोळा तयार करून घेतला आणि लाटून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला ही शंकरपाळी जाडच ठेवायची आहे। अगदी हलक्या हाताने मी इथे त्याची चपाती लाटून घेणार आहे। याच्या तुम्हाला कडा जरी चिरलेल्या दिसत असेल तरी काही हरकत नाही। ह्या पद्धतीने शंकरपाळी छान तयार होतात। मी याची अशी चपाती लाटून घेतलेली आहे। ह्या पद्धतीने जाड ठेवायची म्हणजे शंकरपाळी ही आपली छान तयार होते। मी इथे कटर घेतलेला आहे, त्याच्या कडा कापून घ्यायच्या। चारी बाजूने मी इथे कडा कापून घेतलेल्या आहे।
तुम्हाला हवी असेल त्या साईजची शंकरपाळी कापून घ्यायची आहे। मी अशी मध्यम साईजची शंकरपाळी कापून घेतली। या पद्धतीने मी इथे शंकरपाळी छान अशी कापून घेतलेली आहे। तुम्हाला शंकरपाळ्या काढून दाखवते। ह्या साईजच्या मी इथे शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहे। अगदी चौपट फुलतात अशी शंकरपाळी तयार होते। ताटामध्ये काढून घेऊया। तुम्हाला जर ह्या दिवाळीला फराळाची ऑर्डर घ्यायची असेल तर संपूर्ण सामानाची यादी तयार करायची सर्वात आधी आणि जिथे होलसेल दुकान असेल, शॉप असेल तिथून माल घेऊन यायचा, म्हणजे आपल्याला प्रॉफिट चांगलं मिळतं। तुम्हाला मी ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बिझनेसबद्दल टिप्स दिलेले आहे, जाऊन नक्की बघा। तुम्हाला अजून दुसरी स्टेप पण दाखवणार आहे। एक गोळा घेतलेला आहे, थोडासा लाटून घ्यायचा। पुन्हा फोल्ड करायचा। चारही बाजूने मी ते फोल्ड करून घेतलेला आहे, म्हणजे शंकरपाळी आपली छान लेयर्स येतात आणि लाटून घ्यायची आहे। ही आपल्याला जरी कडा त्याच्या चिरलेला दिसत असेल तर काही हरकत नाही, जाड पद्धतीने अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे। मी ते चपाती लाटून घेतलेली आहे ह्या पद्धतीने आणि छान असे आपण याची शंकरपाळी कापून घेऊया। मी लहान होते तेव्हा एकदा शंकरपाळी करून बघितली होती आणि मी ती चुलीवर बनवलेली होती। इतकी चवदार आणि टेस्टी झालेली होती आणि छान अशी खुसखुशीत तयार झालेली होती। मी सुरुवातीला शंकरपाळीच बनवून बघितली होती, तेव्हा असे काही रेसिपीचे चॅनल पण नव्हते, तरीही ती मला छान जमलेली होती। तेव्हा या शंकरपाळ्या हलवायाकडं छान अशा खुसखुशीत मिळायच्या आणि काही लोक हलवायाकडं सर्व दिवाळीचं फराळ तयार करून घ्यायचे। शंकरपाळी टाकताना एका चमच्यामध्ये शंकरपाळी टाकायच्या आणि तेलामध्ये सोडायच्या, म्हणजे तेलही अंगावर उडत नाही आणि सर्व शंकरपाळ्या एकदाच आपण छान अशा तळून घेऊ शकतो। मी इथे तेल मध्यम ठेवलेलं आहे। मी इथे तेल एकदम मध्यम आचेवर ठेवलेलं आहे। अगदी आपल्याला कमी गॅसवर हे शंकरपाळी छान अशी तळून घ्यायची आहे। सुरुवातीला चमचा अजिबात घालायचा नाही, एक साईडची शंकरपाळी तळून घ्यायची, त्यानंतर खालीवर करून अशी शंकरपाळी आपण तळून घ्यायची आहे। या शंकरपाळ्या आपल्याला अगदी कमी गॅसवरच तळायच्या आहे, म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात आणि त्याला छान लेयर सुटते। तुम्ही बघू शकता शंकरपाळीला किती छान अशी लेयर सुटलेली आहे, छान तळली गेलेली आहे गोल्डन कलर येईपर्यंत। लवकरच काढायची, ती गरम असताना लवकरच काढायची, ती गरम असल्यामुळे नंतरही ती लाल होते। माझी सुरुवातीची बॅच थोडीशी लाल झालेली आहे। शंकरपाळी तळताना कढाई आपल्याला जाडबुडाचीच घ्यायची आहे, म्हणजे छान अशी तळल्या जाते। ह्या पद्धतीने मी दुसरी ही बॅच अशीच तळून घेतली। दुसरी बॅच आपण अशीच तळून घेतलेली आहे। बघू शकता अगदी खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार झालेली आहे। या पद्धतीने नक्की तयार करून बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा आणि हो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा। तर अशा पद्धतीने आपण आज शंकरपाळीची रेसिपी बघितलेली आहे। आवडल्यास ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला जी माहिती दिलेली आहे आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।